सर्व भाविक भक्तांना खूप खूप आशीर्वाद। एक आनंदाची बातमी सर्वांना, या वर्षी रामनवमी निमित्तानं रामकथा ठेवलेली आहे व तसेच 108 कुंडी विश्वशांती दत्ताया घेतली ठेवली आहे। सकाळी काकडा आरतीनं कार्यक्रमाची सुरुवात होणार रोज, त्याच्यानंतर 7 ते 10 108 कुंडी दत्तयागाला सुरुवात होईल। ज्या ज्या दाम्पत्य यज्ञाला बसत असतील त्यांनी सकाळी 6 वाजता येतर आपलं हजर राहील। त्याच्यानंतर यज्ञ संपल्यानंतर कथेला सुरुवात होईल। कथा ही 11 ते 2 कथा रोज राहील। त्या कथेचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा। खूप छान कथा होणार आहे म्हणून या कथेचा तुम्ही सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा। त्याच्यानंतर संध्याकाळचं 5 वाजता हरिपाठ होईल। त्याच्या हरिपाठ संपल्यानंतर रोज हरिकीर्तन होईल। कीर्तनामध्ये सुद्धा तुम्ही सर्व सद्भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा। कीर्तनकार सुद्धा खूप मोठे मोठे महात्मे आहेत, तुम्हा सर्वांना कीर्तन ऐकण्याची सेवा मिळणार आहे म्हणून रोज 7 दिवसाचा असा कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर कथा संपल्यानंतर रोज प्रसादाची व्यवस्था केलेली आहे। रोज 1 लाख लोक प्रसाद घेतील। वरण भात चपाती भाजी सर्व व्यवस्था गावगावच्या लोकांनी सुद्धा वाढण्याचं नियोजन घेतलेलं आहे। एका दिवशी 2-2 गावचे महिला वाढतील, पुरुषाला वाढतील अशी व्यवस्था केलेली आहे। या सर्वांनी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा। सकाळी नाश्ता राहील, नाश्तामध्ये सुद्धा रोज खिचडी राहील। 10 वाजेपर्यंत 10च्या नंतर रोज प्रसाद राहील। अशा तऱ्हेचं नियोजन केलेलं आहे। रोज 1 लाख लोक प्रसाद घेतील। पंचकोशीतल्या सर्व सद्भक्तांना सर्वांना एक आव्हान आहे आमचं की तुम्ही सर्वांनी आपापली सेवा नित्य नियमाने द्यावी। गेल्या वर्षी सुद्धा पंचकोशी सर्व सद्भक्तांनी महिलांना वाढण्याची सेवा महिलांनीच केलेली आहे, पुरुषांना वाढण्याची सेवा पुरुषांनाच केलेली आहे। आणि एकही दुकान या 7 दिवसामध्ये कुठलंच दुकान लागणार नाही। दुकानधारकांनी सुद्धा ही सूचना लक्षात घेतली पाहिजे। कोणी दुकान लावण्याचा प्रयत्न करू नये। छोटे दुकान 7 गावचे ग्रामपंचायत ठराव पोलीस स्टेशनला गेलेले आहेत म्हणून सर्व दुकानदार धारकांनी सुद्धा कुठलं दुकान लावण्यात येणार नाही। ही परमिशन तुम्हाला मिळणार नाही। महिलांसाठी आपण काय विशेष महिलांसाठी आपण विशेष असं की राहण्याची व्यवस्था सगळी महिलांचा कक्ष वेगळा केलेला आहे। जेवणाचा जसा कक्ष वेगळा राहण्याची सुद्धा मंडपामध्ये राहण्याची व्यवस्था, महिलांसाठी संडास बाथरूमची व्यवस्था वेगळी केलेली आहे। महिलांना एक सुद्धा आव्हान आहे आमचं की महिलांनी अंगावर दागिने घालून येऊ नये, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही दागिने आपल्या घरीच काढून ठेवायचे। फार जास्त पैसे सुद्धा आणायचे नाही। खर्चाचे काम तुम्हाला तुमचे स्वतःचे जे पाकिट असतात तुम्ही जवळ ठेवलेले असतात ते पाकिट मोबाईल सांभाळून ठेवणे आणि फार कमी प्रमाणात पैसे आणणे म्हणून पैशाचे तुम्हाला कुठेही काम पडणार नाही। कुठलेही दुकान खरेदी करायची नाही म्हणून स्वतःचे दागिने पाकिटे सांभाळून ठेवायचे। आपल्या लहान मुलं सुद्धा आपण सांभाळून ठेवायचं आहे म्हणून सर्व महिलांसाठी संडास बाथरूमची व्यवस्था राहण्याची व्यवस्था मंडपामध्ये केलेली आहे म्हणून तुम्ही सर्वांनी याची दक्षता घ्यावी आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा। खूप छान कथा होणार आहे। राधाकिशन महाराजांची वाणी अति पवित्र वाणी आहे। खूप वाणीमध्ये ताकद आहे। अशा महापुरुषाचा कार्यक्रम व्हायला म्हणजे त्यांच्या तारकाच मिळत नाहीत। हे तुम्ही गेल्या वर्षी सेवा केली त्याचं फळ आहे की महाराजांचा भाव खूप आल्हाद झाला आणि त्या आल्हाद भाव त्यांनी सांगितले मला इथं कथा करायची। कुठल्याही महाराजांनी जे कथा करतात ते खूप छोट्या खाणी कार्यक्रम करत असा मोठ्या खाणी कार्यक्रम करत नसतात म्हणून हे तुमच्या सर्वांची जी सेवा केली त्याचं फळ आहे म्हणून तुम्ही सर्व जनतेने याच्यामध्ये सद्भक्तांनी भाग घेऊन आपलं जीवन धन्य करावं। 20 मार्च ते 27 मार्च हा कथा आहे। 108 कुंडी विश्वशांती दत्ताया गेलेली आहे। सर्वांना खूप खूप आशीर्वाद। सर उन्हाची तीव्रता वाढणार आहे। उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळं आरोग्याची सेवा जे आरोग्य हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत, प्रायव्हेट डॉक्टर लोक राहतात जाग्यावर व्यवस्था स्टॉल लावलेले असतात। त्याचे टोंगळे दुखायला त्याला सुद्धा त्याची व्यवस्था आहे पण तब्येत ताप आली काही डॉक्टर लोक 24 तास सेवा देणार आहेत म्हणून ती बी आरोग्याच्यासाठी व्यवस्था केलेली आहे। महामंडळाची सर काय दुसरी गोष्ट महामंडळाची येणाऱ्या प्रवासी भक्तांना सुविधा व्हावी म्हणून उंबरखेड एसटी महामंडळ, हातगाव एसटी महामंडळ, हिमायतनगर एसटी महामंडळ
किंवा भोकर एसटी महामंडळ, अर्धापूर एसटी महामंडळ, नांदेड एसटी महामंडळ, उंबरी स्टेशन महामंडळ हे पण गाड्या सोडणार आहेत आणि येणाऱ्या भावी भक्तांची सुविधा व्हावी याच्यासाठी महामंडळ तुम्ही सर्वांनी तिकीट काढून त्या गाडीमध्ये बसायच्या, नाही तर फ्री म्हणशाल तर फ्री आमच्याकडून गाड्या नाही का हे बी लक्षात आहे. आणि का तर एसटी महामंडळात तुमचा सहयोग लावावा, का तर ते आपल्यासाठी सुविधा पुरवत आहेत म्हणून सर्वांना तिकीट आहे त्याच्या गाडीला, विना तिकीट नाही. म्हणून सर्व भक्तांनी एसटी महामंडळामध्ये बसून यावं. कोणी प्रायव्हेट फार जास्त वाहनं आणण्याचा प्रयत्न करूया, महामंडळामध्ये बसून यावं. आता सर्वात आणि एसटी महामंडळ कथेच्या मंडपाजवळ गेल्या वर्षी दूर होतं पण यावर्षी जवळ जाणार आहे. म्हणून सर्व भक्तांनी या एसटी महामंडळात सुद्धा लाभ घ्यावा. यावर्षी कथा मंडप इतका मोठा आहे, 300 बाय 500चा कथा मंडप आहे आणि त्या कथामामध्ये सुद्धा कूलरची उन्हाची तीव्रता बघून कूलरची व्यवस्था केली आहे, बसण्याची व्यवस्था टापटीप केलेली आहे. सर्वांना शिस्त आहे, शिस्त बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर पत्रकार बांधव सुद्धा या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात हजर राहणार आहेत. म्हणून पत्रकार लोक सुद्धा तुम्हाला सहयोग करतील. कुठं आडी अडचणी आल्या असतील, गेल्या वर्षी ट्रॅफिक जवळ दूर विशेष म्हणजे पाससाठी अडचणी झाल्या, पण यावर्षी पाससाठी सुद्धा अडचणी येणार नाही. पत्रकार बांधव सुद्धा इथं 24 तास आपली सेवा देणार आहेत. म्हणून कोणाला कमी जास्त काही वाटलं, कोणाला काही अडचण वाटली, कोणाला काही त्रास होऊ लागला, तुम्ही पोलिसांशी संपर्क साधू शकता, पत्रकारांशी संपर्क साधू शकता. का तर पत्रकार बांधव 24 तास तिथं राहणार आहेत. म्हणून महिला बी पत्रकार आहेत, महिलांना आपला पुरुष पत्रकार बोलू वाटलं तर महिला परिषद पत्रकार तुम्ही बोलू शकता. आपली अडचण सांग, काही जरी अडचण झाली तर हे पत्रकार बांधव सुद्धा तुम्हाला सहकार्य करतील येणाऱ्या म्हणतात. ही कथा आपण गेल्या वर्षी पण सुरुवात केली. एकच भाव आहे की या परिसरामध्ये भारत देशामध्ये आणि सनातन धर्मामध्ये संतांची परंपरा आहे. संत हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. समाजामध्ये मानवामध्ये शांती नांदावी, धर्माधर्मामध्ये भानगडी होऊ नये आणि धर्माची संस्कृती संतांमुळं समाजामध्ये पूर्तता होत असते. संतांच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन होत असते आणि सनातन हिंदू सुरक्षा हे संतांच्या माध्यमातून होत असते. म्हणून आमचा या परिसरातील एक भाव आमचा असा बनलेला आहे की या परिसरातील लोकांना संतांचं दर्शन व्हावं, त्यांचं बी कल्याण व्हावं. संतांच्या माध्यमातून भगवंताचं नामस्मरण भक्ती करण्याचं एक प्रोत्साहन मिळते, एक ऊर्जा मिळते. संत ही ऊर्जा आहेत. भगवंताचं नामस्मरण तपश्चर्या करून समाजाला एक दिशा चांगल्या प्रगती मिळत असते. म्हणून संतांच्या माध्यमातून तुम्हाला ऊर्जा मिळावी. या पंचकोशीमध्ये असे कधी कार्यक्रम झालेले नाही. छोट्याशा गावामध्ये कार्यक्रम करणं इतकं सोपं काम नाही. बऱ्याच लोकांना वाटते बा की महाराज गेल्या वर्षी कार्यक्रम केले, यावर्षी कार्यक्रम करायचं, किती पैसा जमा होते की पैशासाठीच करायचं? अजिबात पैशासाठी नाही आहे. हे समाजाच्या कल्याणाकरता कार्यक्रम आहे. तुम्हा सर्वांना भगवंताच्या नामाची ऊर्जा आवश्यक आहे आणि ती ऊर्जा अशा माध्यमातून तुम्हाला मिळत असते. समाजातला तरुण वर्ग फार व्यसनाधीन होत चाललेला आहे. तरुण नष्ट होत चाललेला आहे. झाडं मोठमोठे नष्ट होत चालले, झाडाची भरपूर तोड चालू आहे, भरपूर तोड चालू आहे. त्याच्यामुळे झाडं सुद्धा कमी होत चालेत आणि मुलं सुद्धा, तरुण मुलं हे सुद्धा नष्ट होत चालेत. म्हणून या माध्यमातून तरुणांना चांगली प्रेरणा मिळावी आणि या माध्यमातून वृक्ष हे झाडं सुद्धा संगोपन व्हावं, लोकांनी झाडं लावावं, प्लास्टिक मुक्त करावं, प्लास्टिक सुद्धा वापरू नये, जमीन सुपीक व्हावी याच्यासाठी गायीचं पालन करावं. याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. समाजाला एक दिशा देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. करमणुकीचा नाही, पैसा कमवण्यासाठी अजिबात नाही. का तर समाजामध्ये फिरतेच समाजाकडून पैसा घेऊन कार्यक्रम करणं खूप काम अवघड आहे. इतकं काम सोपं नाही. माणूस लेकराला 10 रुपये देत नाही, पण आम्हाला एवढं सगळं फिरून सगळं सांगून लोकांना पटवून सांगावं लागते बाबा तुमच्या हातून सत्कर्म करा. म्हणून हा कार्यक्रम तुम्हा सर्वांचा आहे. तुम्ही सर्व त्या कार्यक्रमात सहभागी आहात आणि तुमच्या सगळ्याच्या सहयोगातून कार्यक्रम हा कार्यक्रम म्हणजे गेल्या वर्षी केला, यावर्षी केला, लोकांच्या काही भ्रम असतील ते डोक्यातून काढून टाका. ही समाजाच्या कल्याणाकरता कार्यक्रम आहे. ही केवळ कारण पैसा कमवण्यासाठी अजिबात नाही. आम्ही गेल्या वर्षी कार्यक्रम केला, समाजाने भरपूर साथ केली, पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा बाकी भरपूर राहिली होती.
पण लोकांनी समाजाने अजून सुद्धा भरपूर बाकी आहे. तरी पण आम्ही कार्यक्रम करत केवळ याचा एकच भाव आहे, समाज जागृती व्हावी, समाजामध्ये संघटना यावी, समाजाला दिशा चांगली मिळावी, समाजाच्या कल्याणाकरता हा कार्यक्रम.